सगळ्यांना कल्पना आहे की नागपूरमध्ये मध्यंतरी जी काही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आणि लोकांचं भरपूर नुकसान झालं। जवळपास 22 सप्टेंबरला आलेला हा जो काही पाऊस होता तो 4 तासामध्ये 112 मिलीमीटरचा पाऊस होता। म्हणजे एक प्रकारे ढगफुटी सदृश हा पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये नाग नदी, पिवळी नदी, पोरा नदी याच्या भिंती देखील त्या ठिकाणी पूर्णपणे तुटल्या आणि जवळपास सगळ्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलं। त्यात जी काही तातडीची मदत करता येईल ती तर प्रशासनाने त्या ठिकाणी केली, परंतु त्यानंतर या संदर्भात पुढे अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये म्हणून काही निर्णय घेणं गरजेचं होतं। स्वतः माननीय गडकरी साहेबांनी या संदर्भात वेगवेगळ्या बैठका घेतल्या। मी देखील काही बैठकांना उपस्थित होतो आणि याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन की जेणेकरून उद्या अशा प्रकारची अतिवृष्टी झाली तर पाणी शिरणार नाही, या संदर्भात काही उपाययोजना या ठिकाणी ठरल्या। यामध्ये अंबाझरी धरणाचं बळकटीकरण करण्याचा एक निर्णय घेण्यात आला आहे, कारण हे 150 वर्ष जुनं अशा प्रकारचं धरण आहे आणि जवळपास 942 मीटर धरणाची लांबी आहे आणि या धरणाला लागून 140 मीटर लांबीचा दगडी सांडवा बांधण्यात आला आहे। तर याच्यामध्ये आता ज्या काही जीर्ण भिंती आहेत त्याला कॉन्क्रीटचं जॅकेटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। खालच्या बाजूला RCC रिटेनिंग वॉल ही तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळपास 21 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे। त्याला पाटबंधारे विभागाने मान्यता दिली आहे आणि पाटबंधारे विभागच हे काम करेल। त्यासोबत जे काही माती धरण आहे त्याचं क्रॉस सेक्शन दुरुस्ती आणि दगडी पिचिंगची कामं करण्यात येणार आहे। त्यात जो काही धरणाच्या खालील बाजूला एक ड्रेन तयार करण्यात येणार आहे आणि जवळपास 11 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येणार असून धरणाच्या पातळीपासनं 100 मीटरपर्यंत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि प्रवाह सुरळीत चालेल अशा दृष्टीनं पाण्याचा जो विसर्ग आहे याचं पूर्ण हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे आणि त्या कॅल्क्युलेशनच्या अनुसार हे काम केलं जाणार आहे। कारण आपल्याला कल्पना आहे, आपल्यापैकी सगळेच आपण स्पॉटवर जाऊन आला आहात, तर त्यात असं लक्षात आलं की काही भिंतींनी वगैरे जो प्रवाह आहे हा प्रवाह अडल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात तिथल्या कॉलनीजमध्ये हे पाणी शिरलं आणि म्हणून त्या दृष्टीने हा 100 मीटरपर्यंतचा पूर्ण प्रवाह सलग निघाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। याच अनुषंगाने महानगरपालिकेने राज्य शासनाकडे एक 234 कोटी रुपयाचा प्रकल्प अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सादर केलेला आहे, ज्याच्यामध्ये क्षतिग्रस्त नदी नाल्यांच्या भिंतीचं बांधकाम आहे, क्षतिग्रस्त रस्त्यांचं डांबरीकरण आहे आणि पुलाचं पुनर्बांधकाम इत्यादी सगळी कामं आहेत। तर याला देखील राज्य सरकार प्राधान्याने निधी उपलब्ध करून देते आहे आणि या माध्यमातून हे जे काही 234 कोटीची कामं आहेत ती आपण हातात घेणार आहोत। नदीचा जो प्रवाह आहे तो सुरळीत करण्याच्या दृष्टीने देखील साधारणपणे नदीची वहन क्षमता जी आहे ती वाढवावी लागणार आहे आणि त्याकरता अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंटपासून पंचशील सिनेमापर्यंत जवळपास 4.80 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर नदीच्या पात्राचं 1 ते 1.5 मीटर हे खोलीकरण करण्यात येणार आहे। याच्यामुळे जी काही नदीची कॅरिंग कॅपॅसिटी आहे ही कॅरिंग कॅपॅसिटी देखील मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अशा प्रकारे जर एखाद वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर हे जे पाणी आउटफ्लँक होतं किंवा वेगवेगळ्या लोकांकडे घुसतं
त्याऐवजी ते त्या फ्लोमधनं बाहेर काढता येईल. यासोबत जवळपास शहरातल्या सर्वच नदी नाल्यांच्या संदर्भात देखील एक डिझास्टर मिटिगेशन मेजर म्हणून त्या ठिकाणी त्याच्या रिटेनिंग वॉल्स, पूल आणि अन्य बांधकामं हे देखील करण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आलेला आहे. हा प्रस्ताव मोठा प्रस्ताव आहे. हा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हातात घेण्यात येईल आणि त्याला देखील एक तत्वता सुरुवातीला देण्यात येईल आणि त्याच्यानंतर याला देखील बजेटमधनं टप्प्याटप्प्याने पैसे देऊन हे काम देखील निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की जी काही त्या ठिकाणी आपल्या NITचं जे स्केटिंग रिंक आहे, या आपल्याला आपण बघितलं आहे त्या स्केटिंग रिंकचं पार्किंग जे आहे, या पार्किंगमुळे देखील मोठ्या प्रमाणात पाणी अडल्याची घटना आपण बघितलेली आहे. त्यामुळे NITला त्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे जे काही पार्किंग आहे ते पार्किंग मोकळं करून तिथला जो फ्लो आहे हा फ्लो थेट गेला पाहिजे आणि ते सगळे पिलर्स हे पार्किंगचे तिथनं काढून टाकण्याचा देखील निर्णय हा करण्यात आलेला आहे, जेणेकरून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे पाणी त्या ठिकाणी थांबणार नाही. या व्यतिरिक्त अजून काही छोट्या उपाययोजना आहेत ज्या हाती घेण्यात आलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की शेवटी यावेळेस जे डिझास्टर होतं हे तर न भूतो अशा प्रकारचा पाऊस होता, पण आपल्याला पुढे वातावरणातला बदल पाहता अशा प्रकारच्या घटना वाढण्याचा संभव आहे आणि म्हणून एक लॉंग टर्म उपाययोजना म्हणून या संदर्भातल्या या सगळ्या उपाययोजना माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही तयार केलेल्या आहेत आणि राज्य सरकार पूर्ण पुढाकार घेऊन त्याला जो काही निधी लागेल तो निधी त्याकरता उपलब्ध करून देईल. मी माननीय गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात माहिती द्यावी. जवळपास ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहे. यामध्ये जो पूल आहे त्या पुलामध्ये आता जसा हा टेबल आहे, इकडे एक पिलर आहे आणि इकडे एक पिलर आहे, तर याच्यातून मधून नदी वाहते. तर नाग नदीवर जे पुलं तयार झाले त्याच्यात मध्ये मध्ये पिलर आहेत. तर हा PWDचा पूल मोठा करून त्याची खालून फ्लो वाहता येईल, जेणेकरून या मधले पिलर आडवे येणार नाही अशा प्रकारे डिझाईन करून त्याचं बांधणी. आणि याच्या अनुषंगाने आता असे पुलं विशेषतः गांधीनगरकडे जाताना एक पूल आहे त्याच्यातही तो प्रॉब्लेम म्हणजे पाणी अडतं. हा पंचशीलपर्यंत जेवढे पूल आहेत ते सगळे दुरुस्त करण्यात येईल. दुसरा मुद्दा जे आपला अंबाझरीचा जिथून फ्लो होतो तिथे ॲटोमॅटिक गेट बसवणार आहे 4 करोड रुपयाचे आणि त्याच्यातून जेणेकरून आधीपासूनच जेव्हा पाऊस येईल त्यातला प्रवाह कंट्रोल करण्याचा प्रयत्न म्हणजे एकदम अचानक असं होणार नाही. त्यामुळे आपण ते गेट खाली जाऊन परिस्थिती बघून आपल्याला हळूहळू फ्लो सोडता येईल. त्यामुळे अचानक जे संकट आलं ते त्याच्याबद्दल टेक्निकलरित्या त्याचा अभ्यास केला गेलेला आहे. अंबाझरी तलावाचं जे पाणी आहे ते CRF कॅम्पमध्ये जातं, SRP कॅम्पमध्ये जयतळ्याला. तर त्याच्यामध्ये MIDCनी हे पाणी काही वापरावं, काही आपल्या जयतळ्याच्या कॅम्पमध्ये कॅपॅसिटी वाढवून जर गृहविभागाची परवानगी मिळाली तर जयतळ्याच्या भागाला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते आहे. तर अंबाझरीतलं पाणी त्या SRP कॅम्पमध्ये शुद्ध करून ते पाणी अजून काही भागामध्ये देता येईल वापरण्याकरता, त्याच्यावर एक चर्चा सुरू आहे. त्या काळामध्ये अंबाझरी तलावापासून एम्प्रेस मिलपर्यंत एक पाईपलाईन आली आहे, पण ती कोणालाच माहिती नाही आहे. सगळे सांगतात ती कशी आहे काय हेही माहिती नाही. तर एक सुझाव असा आला होता की ते शुक्रवार तलाव भरण्याकरता याचं पाणी वापरावं, पण त्याच्या अजून काही पूर्ण एवढं सगळं चेकिंग करणं आणि याचा काही पुरावे मिळालेले नाही आहे. तर यामध्ये ठिकठिकाणी जो प्रवाह अडत होता त्याच्यामध्ये जे पुलांचे डिझाईन्स आहेत ते नवीन करणं आहे तेथील. दुसरी गोष्ट नदीला खोलीकरण, आपल्या या नागनदीला खोलीकरण करू. याचा बऱ्याच दिवसात कचरा हे नाही झाला, तर त्याच्यातून 1 मीटर असं म्हटलं आहे. माझा अंदाज आहे की त्याच्यामध्ये 1 मीटर गाळ असावा. तो सगळा गाळ बाहेर काढल्यामुळे त्याची कॅपॅसिटी वाढेल. दुसरं 2400 कोटी रुपयाचा नाग नदीचा प्रकल्प जायकाबरोबर मंजूर झालेला आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प आणि तो प्रकल्प काम करण्याच्या आधी दोन्ही प्रकल्पाबद्दल कमिशनर साहेबांकडे बसून मग त्याच्यात कुठे ओव्हरलॅपिंग होणार नाही आणि टेक्निकल प्रॉब्लेम होणार नाही तपासून मग हे काम करू.
याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं जे डिझास्टर डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे कलेक्टर साहेबांकडनं नाग नदीच्या बरोबर पिवळी नदी आहे, बाकीचे नाले आहेत जे नागपुरातले ज्याच्यामुळे खूप नुकसान झालं त्याच्याही बाबतीत अभ्यास करून एक पाठवलेला आहे। यावेळी हे सगळे नाले खोलीकरण, त्याची दगडाची उत्तम भिंत चांगल्या क्वालिटीची बांधणं, खाली कॉन्क्रिटिंग करणं, जेणेकरून दरवर्षी जे पावसाळ्यात पाणी शिरतं आणि ज्याच्यामुळे नुकसान होतं, आमच्या सगळ्यांनी जेव्हा टेक्निकल लोकांनी विचार केला तेव्हा साधारणतः या सगळ्या उपाययोजनांमधून या योजना झाल्या तर हा जो यावेळी जे संकट आला असं संकट येणार नाही। पण यावेळी जे 112 mm पाणी पडलं हा एक रेकॉर्ड आहे। अशी स्थिती जुन्या काळामध्ये जो रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये 112 mm कधीच नव्हतं। हे ढगफुटी आणि याच्यापर्यंत झालं रात्रभरामध्ये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आलं। पण याच्यातून खूप लोकांचं नुकसान झालं आणि म्हणून हा लाँग टर्म प्लॅन आहे। देवेंद्रजींनी जसं सांगितलं आहे त्याच्या इम्प्लिमेंटेशनला त्या एजन्सीकडनं लगेच सुरुवात करू। पुढल्या वर्षीपर्यंत यातून विशेषतः रिलीफ मिळेल आणि अशी कुठे घटना झाली तर नुकसान होणार नाही। बाकी याच्या संबंधात तुम्हाला विचारायचं तर देवेंद्रजी उत्तर देतील। कुठे? हल्दीरामचा स्मारकाचे पण स्टडी करतात आहेत, त्याच्यात इरिगेशनचे एक्सपर्ट लोकांनी स्टडी केला आणि बाकीच्यांनी केलेला आहे। त्यांचं टेक्निकल ओपिनियन घेऊ, आवश्यकता असेल तर ते पहिले 100 मीटरचा फ्लो पूर्ण स्ट्रेट फ्लो करण्याचा आपला तो जो पूल आहे ना विवेकानंद स्मारकासमोर तो खाली गेला आहे आणि त्या पुलामध्ये असा पूल व्हायच्याऐवजी असे 1 2 3 4 कॉलम झाले आहेत, तर त्या पुलाचं हाईट वाढवली आणि तिकडनं केलं तर तो फ्लो जो आहे तो एकदम बाहेर गेलं जे पाणी, विशेषतः वर्मा लेआउट आणि या भागात जे पसरलं पाणी हल्दीरामच्या मागे, तर हा पूल जर मोठा असता तर तिथे पाणी चोकअप नसतं झालं। तर या सगळ्याचा एक तर माझे एक मित्र आहेत ते चीफ इंजिनियर होते, त्यांच्याकडनं स्टडी केला, इरिगेशनचे रिपोर्ट आले, महानगरपालिकेने घेतला, सगळ्यांच्या मिटिंगा कमिशनरांनी घेतल्या, माझ्याकडे मी सगळं प्रेझेंटेशन घेतलं, टेक्निकल गोष्टी केल्या, देवेंद्रजींनी या सगळ्या गोष्टी तपासल्या, जनतेचे कुठे कुठे प्रॉब्लेम आले, कोणत्या ठिकाणी आले, किती पाणी गेलं त्याचंही सगळं आलं आणि त्याच्यानंतर मग हा प्लॅन तयार झाला। एक जण विचारा ना। तलावाच्या वर आणि तलावाच्या आतमध्ये, हो ते तलाव नाग नदीच्या आतमध्ये आणि नाग नदीच्या बाजूला जर अतिक्रमण असेल तर ते काढले जातील, कोणाचेही असो। त्याच्यात जर आता टेक्निकली जेव्हा रिपोर्ट तयार होईल, नाग नदीचा प्रवाह आणि त्याच्या बाजूच्या भिंती बांधताना जर कुठे अतिक्रमण आढळलं तर ते काढू। नाही, तो याच्यातला भाग नाही आहे। विशेषतः याचा प्रश्न हा आहे, खरी गोष्ट आहे, पण वाडी शहराकरता जे सांडपाणी आहे जे लोक सोडून देतात त्याच्याकरता त्यांच्याकरता स्कीम तयार केल्यावर मग ते पाणी येणं बंद होईल। ती बहुतेक केली आहे, समीर मेघेने आहे।